नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. गावठी पद्धतीने येळवण्याची झणझणीत आमटी आज आपण करणार आहोत. तव्यामध्ये मिरच्या भाजून खलबत्त्यामध्ये सगळा मसाला कुटून एकदम गावठी चवीची येळवण्याची झणझणीत आमटी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही आमटी पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, छानच लागणार आहे. इथे बघा हरभरा डाळ शिजवून घेतलेलं हे पाणी आहे, ह्यालाच येळवणे असं म्हणतात. आणि थोडीशी शिजलेली डाळ 2 चमचे घेतलेली आहे. थोडंसं सुकं खोबरं खिसणीने खिसून घेतलं, कोथिंबीर, 10-15 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि 5-6 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता तव्यामध्ये आधी आपण मिरच्या भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या अशा काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. असा मिरच्या मसाला भाजून घेतला की आपली आमटी एकदम खमंग आणि चवदार अशी तयार होते. आता खलबत्त्यामध्ये खोबरं घालून घेतलं. खोबरं पण आपण बारीक असं कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरमध्ये असा मसाला बारीक न करता खलबत्त्यामध्ये कुटून आमटी एकदा करून बघा. एकदम गावठी चवीची, गावरान चवीची छान तयार होते. खोबरं कुटून झालेलं आहे. आता मिरच्या घालून घेऊ, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. म्हणजे मसाला लगेच बारीक होतो. थोडंसं जिरं घातलं आणि एकदम बारीक असं आपण हे कुटून घेऊया. आपलं हे हिरवं वाटण पण बघा चांगलं कुटलेलं आहे. आता हे काढून घेऊया आणि यामध्येच आपण 2 चमचे डाळ घेतलेली आहे, ती अशी बारीक करून घेऊया. डाळ अशी आमटीमध्ये घातली की आमटी आपली एकदम घट्ट दाटसर छान तयार होते. डाळ पण आपली बारीक करून झालेली आहे, ही काढून घेऊया. आणि जे आमटीचं येळवणे आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपण आमटीला फोडणी करूया. गॅसवर कढई ठेवली, कढई तापली की 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा. जिरं, मोहरी, कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की हे कुटलेलं वाटण घालायचं. हे वाटण चांगलं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता खोबरं घालूया. खोबरं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. 1 चिमूटभर हळद घालायची. आणि आता हे येळवणे आहे ते आपण घालून घेऊया. तुम्हाला आमटी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं पाणी घालायचं. पाणी घालताना गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं. आणि ही आमटी एकदम बारीक गॅसवर 5 ते 7 मिनटं आपण चांगली शिजवून घेणार आहोत. आपल्या आमटीला बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आमटी आपली छान शिजलेली आहे. मस्त झणझणीत अशी गावरान पद्धतीने येळवण्याची आमटी आपली तयार झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा, चपातीबरोबर खा, एकदम भारी लागते. चंपाषष्ठीनिमित्त अशी मी झणझणीत हिरव्या मिरचीची येळवण्याची आमटी केलेली आहे. तुम्हाला ही आमटी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.